नमस्कार मित्रांनो, DBT पोर्टलला आपण लॉग इन करतो आणि लॉग इन केल्यानंतर काय होतं, बरेच कालावधी गेल्यानंतर काय होतं की आपला पासवर्ड आपण विसरून गेलेलो असतो। आपण जो पासवर्ड आहे तो कुठेतरी लिहून ठेवला गेला पाहिजे, पण कधी कधी आपल्याकडून तो लिहिला जात नाही आणि आपलं काय होतं की पासवर्ड आपण विसरून जातो। आता त्यासाठी काय केलं पाहिजे, तर एक माहिती पुस्तिका आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो। तर ज्यावेळेस तुम्ही इंटरफेस ओपन करता DBTचा, त्यावेळेस तुम्हाला तिथं लॉग इन असं एक ऑप्शन येतं। त्या ठिकाणी यूजर नेम आणि पासवर्ड आणि कॅप्चा असे ऑप्शन असतात। याच्यामध्ये खाली दिलेला आहे लॉग इन हिअर, फॉरगॉट पासवर्ड आणि फॉरगॉट यूजर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण फॉरगॉट पासवर्ड विषयी बोलणार आहोत। तर फॉरगॉट पासवर्ड क्लिक करायचं। फॉरगॉट पासवर्डला क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसतो, यूजर नेम। तर तुमचं यूजर नेम टाकायचं आणि गेट OTP म्हणायचं। आता हा OTP तुमच्या रजिस्ट्रेशन केलेल्या मोबाईलवर येतो। त्या ठिकाणी तुम्हाला असं दिसतं की OTP इज बीन सेंट सक्सेसफुली टू द रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर। या ठिकाणी ओके बटनवर क्लिक करायचं। आता क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली यूजर नेम टाकायचं आणि जो OTP आलेला आहे तुमच्या मोबाईलवर तो इथे टाकायचा। नवीन पासवर्ड टाकायचा आणि सेम पासवर्ड, म्हणजे जो पासवर्ड तुम्ही टाकलेला आहे नवीन, तोच पुढे कन्फर्म पासवर्डमध्ये टाकायचा। आता टाकल्यानंतर आता याच्यामध्ये काय करायचं, हा पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला सेट पासवर्ड म्हणायचं। पण आता पासवर्ड टाकताना कसा टाकायचा, त्याच्यासाठी किमान 8 अंक आणि कमाल 20 अंक असावेत। आता याच्यामध्ये किमान एक मोठे अक्षर म्हणजे थोडक्यात आपली मोठी लिपी ABCD आणि एक छोटे अक्षर म्हणजे छोट्या लिपीमधलं एक अक्षर, एक संख्या 1 2 3 अशी काहीतरी तुमची एक संख्या पाहिजे त्याच्यामध्ये, आणि एक विशेष वर्ण। आता विशेष वर्णामध्ये काय येतं, तुम्ही हॅशटॅग, हॅश स्टार किंवा @ असं टाकू शकता। असं टाकल्यानंतर तुम्ही तुमचा पासवर्ड सेट करायचा आणि सेट बटनवर प्रेस करायचं। आता प्रेस केल्यानंतर परत तुम्ही लॉग इन करायचं। आता लॉग इनला गेल्यानंतर तुमचा यूजर नेम तुम्हाला माहिती असतो, नवीन पासवर्ड जो तुम्ही क्रिएट केलेला आहे तो इथे टाकायचा आणि जो कॅप्चा येईल तो कॅप्चा इथं इनपुट करायचा आणि नंतर मग लॉग इन हिअर म्हणायचं। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा पासवर्ड रिसेट करू शकता। धन्यवाद मित्रांनो। जर व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब